या पवित्र भूमीवर, संविधान भूमीवर आज आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर आलेलो आहोत आणि हे एक वाचनालय देखील आहे आणि विद्यार्थी मी तर तुम्हाला दाखवले प्रत्येक हॉलमध्ये विद्यार्थी अभ्यास करत आहेत. तर या विद्यार्थिनीचं आपण मनोगत ऐकूयात की कसं वाटतं इथे अभ्यास करताना, की ही एक शैक्षणिक ऊर्जा इथून मिळते बाबासाहेबांची. आणि बाबासाहेबांची तळमळ हीच आहे की विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र बनावं. तर बोला मॅडम. बोलताय बोल. जय भीम. म्हणजे जय भीम, नमो बुद्धाय. पहिली गोष्ट म्हणजे जी शांतता बरेच लायब्ररी लावून म्हणजे जिथे कुठे मिळत नाही ती शांतता इथे खूप मिळते. शांतता, आपलं जे फोकस, त्या सगळ्या गोष्टी इथे येऊन कळतात. खूप म्हणजे जास्त मोटिवेशन मिळतं. व्हेरी गुड. मेन म्हणजे बाबासाहेबांनी त्यांनी जे काय आमच्यासाठी लॉ बनवलेत मुलींसाठी खास करून, त्या सगळ्या गोष्टींचा इथे येऊन खूप जाणीव होते. इथे त्यांचा एक सहवास लागतो की एवढी महान व्यक्ती इथे राहून गेलेली आहे सानिध्यात आणि आपलं खूप नशीब आहे की आपण इथे येऊन अभ्यास करू शकतो, Great. नवीन गोष्टी अजून शिकू शकतो. तर खूपच जास्त छान वाटतं या खूप इथे छान. येऊन. खूप छान बेटा. तर तुमचा कोणता अभ्यास आता चालू आहे सध्या? मी सध्या लॉ शिकते लॉ. आणि मी CA पण करते. व्हेरी गुड. तर खूप छान वाटलं. तर आता आपण जो एक धम्मसंकल्प इथे व्यतीत केला, तर ते थोडंसं कानावर काही शब्द पडले, तर कसं वाटलं? खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच हे सर्व बघितलं. व्हेरी गुड. त्यांना नक्कीच खूप छान वाटलं. एक मनाला उत्स्फूर्तता मिळाली आणि तुमचं बोलणं पण म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाइब्स देऊन गेलं. एक अजून ओके. नवीन अभ्यास करायसाठी अजून ऊर्जा मिळाली. व्हेरी गुड. खूप छान. साधू, साधू, साधू. थँक यू सो मच.